सैराट चित्रपटातून देशातील जातीयवादाची परिस्थिती चांगली मांडली गेली। नागराज मंजुळेंच्या चित्रपटात सामाजिक संदेश होता जो लोकांना जास्तीच भावला आणि ह्या चित्रपटाची एवढीच कमाई पण झाली। पण एवढं सगळं यश मिळवता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची वेगळीच बाजू समोर आली आहे एका बातमीमधून। नागराज मंजुळे यांची पहिली बायको सुनीता हिने एका इंटरव्ह्यू मध्ये काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत मंजुळेंबद्दल। जेवढी मंजुळे महिलांच्या बाजूने वक्तव्य करतात ते सगळे फक्त दाखवण्यासाठी आहे असे सुनीताचे म्हणणे आहे। सुनीता 18 वर्षांची असताना तिचं आणि नागराजचं अरेंज मॅरेज झालं होतं। तेव्हा नागराज 12वीत शिकत होते आणि सुनीता सगळे घर सांभाळत होती। सुनीताने सांगितले की ज्यावेळी नागराजच्या पिस्तुल्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला सगळेजण खूपच खुश होते, पण त्या सोहळ्याला जाताना सगळे एकत्र गेले पण सुनीताला नेण्यात आले नाही। बाकी सगळेजण दिल्लीला गेले होते पण सुनीताला घरात कोंडून ठेवले गेले। ती घरातली सगळी कामे करत होती पण तिच्याकडे कधीही कोणी काही लक्ष न देता तिला नागराजनी पण कधी विचारलेही नाही। शेवटी 2012 मध्ये डिवोर्स फाईल केला गेला पण ती पण कोर्ट केस न होता बाहेरच सेटलमेंट करण्यात आली। सुनीताला 7 लाख रुपये देण्यात आले। एवढेच नाही तर सुनीताला मारहाण पण करण्यात आली असे तिने सांगितले। तिला आई व्हायची खूप इच्छा होती पण जेव्हा पण तिने हा विषय काढला तिला नागराजने बेल्टनेही मारले असे तिने सांगितले। आता सध्या सुनीता तिच्या घरच्यांबरोबर राहत आहे आणि पैशांसाठी मोलकरणीचे काम घराघरात करत आहे। हे सगळं ऐकून नागराज मंजुळे बद्दल तुमचे काय विचार आहेत? अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नच बलिये मध्ये भाग घेऊन आणि तो शो जिंकून टीव्हीवर आपले साम्राज्य मिळवले। तिची आणि हिमांशू मल्होत्राची जोडी लोकांना खूपच आवडली आणि अमृताची फॅन फॉलोइंग पण तेवढीच वाढली। या जोडीला प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळाले। त्यानंतर आपण तिला कट्यार काळजात घुसली या हिट चित्रपटामधून पाहिले। तिची झरीनाची भूमिका लोकांना खूपच भावली। आता पुन्हा एकदा अमृता त्यांच्या फॅन्सला भेटायला लवकरच टीव्हीवर येणार आहे। अनिल कपूर यांची भूमिका असलेली टीव्ही सिरियल 24 आता दुसऱ्या पर्वात येणार आहे। अमृता या सिरियलची स्वतः खूप मोठी फॅन होती आणि आता त्यातच तिला रोल मिळाला आहे यासाठी ती स्वतःला खूप नशीबवान मानते। मी 24 चा पहिला सीझन खूप आवडीने पाहिला आणि मला वाटत होतं की मला ह्यात काम करायला मिळावं आणि आता जेव्हा तिची ही इच्छा खरी ठरत आहे ती खूपच एक्साइटेड आहे। यामध्ये ती राजकीय नेत्याच्या बायकोची भूमिका साकारताना दिसेल। 24 चे पहिले पर्व 2013 मध्ये आले होते आणि तेव्हापासूनच प्रेक्षक ह्याच्या पुढच्या पर्वाची वाट बघतच होते। आता लवकरच तो पण सुरू होईल आणि तुम्हाला अमृताला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळेल। सैराट चित्रपटाची प्रसिद्धी अजूनही वाढतच चाललेली आहे। 80 कोटी पर्यंतचा दणकट बिझनेस या चित्रपटाने केला। बॉलिवूड मध्येही या चित्रपटाची चांगलीच चर्चा चालू आहे। या चित्रपटाच्या भव्य यशानंतर ही टीम कपिल शर्मा शो मध्ये लवकरच आपल्याला दिसेल। कपिलचा शो हा सध्या टीव्ही विश्वातला सगळ्यात चांगला चालणारा शो आहे, त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर येणे पण अभिमानाचीच गोष्ट आहे। या एपिसोडचे शूट रविवारी पार पडले। यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत। अजय अतुलही आले होते आणि त्यावरून कळतं की झिंगाट परफॉर्मन्स झालाच असणार। फोटोज मध्ये परशाला नाचताना पाहू शकतो, त्यामुळे थोडासा अंदाज घेता येतो। कपिल कोणीही आलं तरी त्यांच्या बरोबर धमाल मस्ती करतोच। तर आता सैराटची टीम आल्यावर नक्की कोणी कोणाला सैराट केले हे बघायला हवं। पहिल्यांदाच कुठला मराठी चित्रपट या मंचावर आला आहे, त्यामुळे सगळ्यांना जास्त उत्सुकता आहे। पहा या टीमला काय म्हणायचंय। खरं तर कपिल शर्मांच्या शोमध्ये ही पहिली मराठी फिल्म आहे आणि ती सैराट आहे, तर खूप खूप छान वाटतं आणि इथं येऊन आम्ही खूप धमाल केली, आम्ही खूप हसलोय, आम्ही प्रमोशन करत होतो आणि इथं आल्यावर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, तर खूप मजा आली। खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून आणि झिंगाटमध्ये तर मजा आलीच आणि कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली, कारण आजपर्यंत जो शो आम्ही टीव्हीवर पाहिला तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली। मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टीव्हीवर बघत होतो कपिल शर्माचा शो। खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली। सो खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, भारी वाटते मला खूपच मस्त। म्हणजे थोडं घाबरून गेलो होतो, नर्वस होतो, म्हणजे काय तिथं स्टेजवर एवढं मोठा म्हणजे शो आहे, तिथं जाऊन कसं वाटेल काय, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतो। खूप छान वाटलं, मस्त धमाल केली आम्ही, मजा आली, खूपच मजा आली। अभिनेता आकाश ठोसर याची परशा म्हणून आता जास्त चांगली ओळख घडली आहे। सैराट नंतर त्याची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोइंग रातोरातच वाढली। जिथे जातो तिथे त्याला फॅन्स गाठत आहेत। रिंकू आणि आकाशच्या जोडीला वेगळीच पसंती मिळालेली आहे। सैराट नंतर त्यांना पुन्हा एकदा कधी स्क्रीनवर बघायला मिळेल असं सगळ्यांना झालंय।
तर तुम्हा सगळ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आकाशने त्याचा नवीन प्रोजेक्ट साईन केलेला आहे असं दिसतंय. चांगली ऑफर मिळाल्यास तो सिनेमात नक्की येईल असे त्यांनी बऱ्याच मुलाखतींमधून व्यक्त केले होते. आता आकाशचे काही नवे फोटो सोशल मीडियावर आले आहेत आणि ते कुठल्या तरी शूटचेच आहेत. यात आकाशचा वेगळा लुक दिसून येतोय. बिना दाढी मिशीचा आणि एकदम मस्त जीन्स शर्ट आणि गॉगल घालून आकाश खूप हँडसम दिसला आहे. पण आता हे शूट कुठल्या चित्रपटाचे किंवा कुठल्या ऍडचे आहे हे अजून नक्की कळलेले नाही. पण शूट वरून कळतंय की तो लवकरच आपल्या चाहत्यांच्या समोर येणार आहे. थोडे दिवस वाट पाहूया त्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर बघायला. या आठवड्यात थुकरटवाडीत खूप कलाकार पाहुणे आले होते. या वेळीच्या चला हवा येऊद्यामध्ये निलेश साबळेने मल्टिप्लेक्सेस भरवले होते. कारण एक नाही तर 4 चित्रपट एकत्रित आले होते त्यांच्या प्रमोशन साठी. आणि फक्त चित्रपटांमधले कलाकारच नाही तर ह्यात गाणी म्हटलेले गायकही आले होते. त्यामुळे हवा येऊद्याचा मंच छानच भरला होता. मधु इथे आणि चंद्र तिथे, चीटर, पिंडदान आणि बराड या 4 चित्रपटांचे कलाकार इथे आले होते. आता एवढे सगळे आले म्हटल्यावर टीमने तेवढीच मजा केली असणार. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांचा रोमॅन्टिक डान्स पाहायला मिळाला. प्रत्येक चित्रपटाची कथा काय आहे आणि कलाकारांची पात्रे कशी आहेत हे शेअर करण्यात आले. विशेष म्हणजे पिंडदान चित्रपटातून येणारी विदेशी अभिनेत्री पावला हिने खूप चांगले मराठी बोलून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. पावला खूपच चांगले मराठी बोलते आणि तिने चित्रपटातला एक डायलॉगही म्हणून दाखवला. यानंतर हवा येऊद्याच्या टीमने छान नाट्य सादर करून सगळ्यांना खूप हसवले. टीम्स पाडून अंताक्षरी झोप एक गेमही खेळण्यात आला ज्यामध्ये प्रत्येक टीमच्या एका मेंबरने नाच करून दाखवला. बऱ्याच दिवसांनी हवा येऊद्याचे पोस्टमन काकाही काल आले होते. यावेळीचे पत्र संपूर्ण जनतेला होते. महाराष्ट्रात पाऊस पडू दे ह्यासाठीची प्रार्थना होती आणि जमलेल्या कलाकारांनी पण एकत्र लवकर पाऊस यावा ह्याची मागणी केली. एकंदर हा कलाकारांनी गजबजलेला भाग खूपच मनोरंजक ठरला. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.